Okay, welcome students in the next lecture of our topic important named reactions. So we have made two videos of the important named reaction. First video consists of about 15 reaction. Second video consists of about 10 reactions, and this is our third video of name reactions having 6 to 7 reactions, a small video, and that will be the end of our important name reactions. Okay, so मोठा व्हिडिओ होऊ नये, आपल्याला जवळपास 15 ते 16 रिएक्शन्स कव्हर करायच्या होत्या आणि एकत्रित सर्व जर कव्हर केल्यात दॅट विल बी द मोर दॅन 1 hour सेशन. That will be little bit lengthy for you people to understand and to digest. Therefore, I have make a one video related to up to the Cannizzaro reaction. Now we will continue with the remaining 6 to 7 reactions: Hale-Hollard, Mendius, Gabriel, Hofmann, Getterman and Boltzmann. So let us start HVZ reaction, Hale-Hollard Zelensky reaction. काय आहे ही रिएक्शन? पॉइंट नंबर 1, ही कोणाची रिएक्शन आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. कोणाची? कार्बोक्सिलिक ऍसिड. काय कंडिशन आहे? प्रेझेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन. कंपल्सरी दे मस्ट हॅव अल्फा हायड्रोजन. सो काय केलं जातं ह्या रिएक्शन मध्ये? या रिएक्शन मध्ये आपण RCH2COOH such a type of a carboxylic acid when treated with halogen in presence of red phosphorus. काय होतं? अल्फा पोझिशनला जे हायड्रोजन आहेत ते रिप्लेस केले जातात. जर अल्फा पोझिशनचा एक हायड्रोजन रिप्लेस केला मी हॅलोजननं तर मला मिळेल अल्फा हॅलो कार्बोक्सिलिक ऍसिड. बरोबर. परंतु जर हीच रिएक्शन मी पुन्हा एकदा केली तर अजूनही एक अल्फा हायड्रोजन माझ्याकडे आहे, तोही काय होईल? तो देखील सबस्टिट्यूट होईल आणि आपल्याला प्रोडक्ट मिळेल अल्फा डायहॅलो कार्बोक्सिलिक ऍसिड. So the reaction in which alpha hydrogen of carboxylic acid get substituted by halogen in presence of red phosphorus is known as HVZ reaction, Hale-Hollard Zelensky reaction. हॅलोजन कोण असतो? या रिएक्शन मध्ये हॅलोजन एक तर क्लोरीन किंवा ब्रोमीन हाच असतो. आयोडीन वापरला जात नाही. सो आयोडीन वापरला जात नाही, क्लोरीन किंवा ब्रोमीनच या रिएक्शन साठी वापरला जातो. पण कंडिशन आहे, कोणी पण नाही दाखवत ही रिएक्शन. ही रिएक्शन तेव्हाच होते जेव्हा मॉलिक्यूल कडे ऍसिड कडे काय असेल? अल्फा हायड्रोजन. सो अल्फा हायड्रोजन असणारे कार्बोक्सिलिक ऍसिड फक्त ही रिएक्शन दाखवतात, तिला म्हणतात HVZ रिएक्शन, हेल-होलार्ड झेलेन्स्की रिएक्शन. 2 अल्फा H होते, 2 हॅलोजन आले. एक अल्फा H असेल, एकच हॅलोजन असेल. 3 अल्फा H असतील, 3 हॅलोजन येतील. म्हणजे जेवढे अल्फा H तेवढ्या वेळा हॅलोजिनेशन. गॉट द पॉइंट? दिस इज HVZ रिएक्शन. ओके, चलो नेक्स्ट रिएक्शन इज आवर वन ऑफ द फेमस रिडक्शन रिएक्शन, जिचं नाव आहे मेंडियस रिडक्शन. मेंडियस रिडक्शन. काय केलं जातं मेंडियस रिडक्शन मध्ये? खूप व्यवस्थित ऐका. मेंडियस रिडक्शन इज द रिएक्शन ऑफ अल्काइल सायनाइड, त्यालाच अल्काइल नायट्राइल असं म्हणतात, इन प्रेझेन्स ऑफ सोडियम अमलगम आणि इथेनॉल. लक्षात ठेवा, रिएजंट अल्काइल सायनाइड सोबत जर सोडियम अमलगम इथेनॉल आला तर होतं काय माहितीये? 4 नेसेंट हायड्रोजन जनरेट होतात आणि ट्रिपल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होतं. 4 हायड्रोजन कुठे जातात? ऍड होतात. कार्बन कडे 2 ऍड होतात, नायट्रोजन कडे 2 ऍड होतात आणि आपल्याला मिळतो प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन. फिनिश. संपली रिएक्शन. सायनाइडला लक्षात कसं ठेवायचं? सायनाइडला RCH2NH2 मध्ये कन्वर्ट करणारी रिएक्शन म्हणजे मेंडियस. सायनाइड ग्रुपचे CH2NH2 मध्ये रूपांतर करणारी रिएक्शन म्हणजे मेंडियस रिडक्शन. का रिडक्शन म्हटलं? ऍडिशन ऑफ 4 हायड्रोजन झालं म्हणून रिडक्शन. रिएजंट कोण आहे? सोडियम अमलगम इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल. रिएक्शन कोणी परफॉर्म करून आणली? 4 नेसेंट हायड्रोजन. याला म्हणायचं मेंडियस रिडक्शन. क्लिअर? सायनाइडला प्रायमरी अमाइन मध्ये कन्वर्ट करणारी रिएक्शन. दॅट्स इट. Clear? A very small reaction but a very important. Fine. Okay, let us go ahead.
The next session is related to our another very IMP reaction, Gabriel phthalimide synthesis. नीट CET JEE म्हटलं की हा प्रश्न आहेच म्हणायचं, एवढी महत्वाची रिॲक्शन आहे गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. कशासाठी आहे ही रिॲक्शन? पहिला IMP पॉइंट, टू प्रिपेअर ॲलिफॅटिक अमाइन्स. ॲलिफॅटिक अमाइन्स तयार करणारी फेमस रिॲक्शन म्हणजे गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. रिॲक्शन तुमच्या समोर पटपट लिहितो. थॅलिमाइड पासून आपण सुरुवात करणार. दिस इज नोन ॲज थॅलिमाइड. ओके, पहिल्या स्टेपमध्ये आपण त्याच्यावर टाकणार ॲक्वियस KOH बेस. जर आपण थॅलिमाइड वरती बेस टाकला तर आपल्याला मिळतो एक सॉल्ट. काय असतो तो सॉल्ट? सॉल्ट असतो N-K+. म्हणजे काय केलं? ह्या KOH मधल्या OH न या प्रोटॉनला ट्रॅप केलं, N-K+ असा तयार झाला सॉल्ट. फार महत्वाची गोष्ट मी लिहिली, ओनली ॲलिफॅटिक अमाइन्स तयार करता येतात. का? हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळणार आहे. यानंतर आपण इथे टाकणार आहोत अल्काइल हलाइड. इथे बेटा रिॲक्शन होते खो. या निगेटिव्ह चार्ज न दिला खो, हॅलोजन विल गो. दॅट इज व्हॉट कॉल्ड सबस्टिट्यूशन. तुम्ही म्हणाल मग इथे ARX जर घेतला असता तर काय अडचण होती? फार मोठी अडचण होती. ॲरोमॅटिक रिंगवर SN2 सबस्टिट्यूशन होत नाही, सहजासहजी तरी होत नाही. म्हणून आपण इथे ॲरोमॅटिक कंपाऊंड घेऊ शकत नाही, म्हणून आपल्याला ॲरोमॅटिक अमाइन तयार करता येत नाही. लक्षात ठेवा, फार वेळा आलेला क्वेश्चन आहे हा. मग ज्या वेळेस हे सबस्टिट्यूशन होईल त्यावेळेस काय मिळेल आपल्याला? आपल्याला मिळेल थॅलिमाइड विथ O-N. ON कोण आलं? R. अल्काइल ग्रुप R. आणि याला जेव्हा तुम्ही ॲक्वियस KOH सोबत फ्यूज कराल, हायड्रोलिसिस कराल, तर फायनल प्रोडक्ट मिळतो आपल्याला RNH2, प्रायमरी अमाइन. ओनली प्रायमरी अमाइन. सो पहा, परत एकदा मी लिहितोय ओनली ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन. सो गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस आपल्याला फक्त काय मिळतं? ओनली प्रायमरी अमाइन. याचं काय होतं? याचा तयार होतो COO- सॉल्ट. कोणासोबत? K+. आपल्याला इंटरेस्ट याच्यामध्ये नाहीये, आपला इंटरेस्ट अमाइन. दिस इज कॉल्ड गॅब्रियल थॅलिमाइड रिॲक्शन. कळतंय का? थोडीशी किचकट आहे, थोडीशी, पण समजून घेतलं, बुकमध्ये पाहिलं, रिवाइज केलं, नोट डाऊन केलं, वर्कआउट केलं तर सोपी वाटेल. परत एकदा ऐका. थॅलिमाइड रिॲक्शन विथ KOH, फॉर्मेशन ऑफ द सॉल्ट. Salt on reaction with alkyl halide, there is a formation of N-alkyl thaliamide. ज्याचं हायड्रोलिसिस केलं की हा सॉल्ट, ॲसिडचा सॉल्ट निघून गेला आणि आपल्याला मिळाला प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन. या मेथडमध्ये आपल्याला ॲरोमॅटिक अमाइन तयार करता येत नाही. हे वाक्य मी पुन्हा रिपीट करतोय कारण यावरती क्वेश्चन येतो. Among the following, which amine is not synthesized by Gabriel thaliamide reaction? शोधायचे. ॲलिफॅटिक ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक तयार करता येणार नाही. रिझन इथे एक्सप्लेन केलं आहे. गॉट द पॉइंट? ही झाली आपली पुढची इम्पॉर्टंट रिॲक्शन कॉल्ड गॅब्रियल थॅलिमाइड रिॲक्शन. काय इम्पॉर्टंट पॉइंट? थॅलिमाइड पासून सुरुवात करायची. सेकंड, बेसिक मीडियम वापरायचं. या रिॲक्शननं आपल्याला फक्त प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइनच बनवता येतात. लक्षात ठेवा, ओनली ॲलिफॅटिक. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, गुड. चलो नेक्स्ट इज अवर हॉफमन ब्रोमामाइड रिॲक्शन पण म्हणतात, मी त्याला डिग्रिडेशन म्हणणार आहे. हॉफमन ब्रोमामाइड डिग्रिडेशन. डिग्रेड होणे, डिकम्पोज होणे, छोटा होणे, तुकडे होणे, डिग्रिडेशन. कोणाचे तुकडे होतात? पहिली गोष्ट, जनरल रिॲक्शन मध्ये सर्वच येईल. आपण सुरुवात करणार आहोत कोणापासून? अमाइड. कोणापासून? अमाइड. कंपल्सरी अमाइड पासून आपण सुरुवात करणार. ही रिॲक्शन कोणासोबत केली जाते? ब्रोमीन
इन प्रेझेन्स ऑफ NaOH. सो ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ NaOH जेव्हा एकत्र येतात हे दोघं बनवतात एक फेमस रिएजंट ज्याचं नाव आहे NaOBr, सोडियम हायपोब्रोमाइड. काय होय? सोडियम हायपोब्रोमाइड. या रिॲक्शनची एक छोटीशी हिंट आहे. हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन मध्ये हा जो C डबल बॉन्ड O आहे ना याला डायरेक्ट रिमूव्ह करणे आणि या दोघांना एकमेकांना जोडणे. फिनिश. जर हा कार्बोनिल ग्रुप डायरेक्ट आपण रिॲक्शन मध्ये रिमूव्ह केला तर बेटा आपल्याला काय मिळेल? इकडून R तिकडून NH2 तयार झाला प्रायमरी अमाइन. अरे यस और नो? डायरेक्ट CO निघून गेला ना, झालं प्रायमरी अमाइन. फक्त आता साइड प्रोडक्ट काय आहेत? तर साइड प्रोडक्ट फार वेगवेगळे आहेत. बॅलन्स रिॲक्शन मध्ये साइड प्रोडक्ट आहे Na2CO3 आहे एक, HBr आहे एक आणि इव्हन H2O सुद्धा आहे. बॅलन्स रिॲक्शन साठी आपला इंटरेस्ट नाहीये. आपला इंटरेस्ट जो आहे महत्वाचा तो म्हणजे अमाइड इज कन्वर्टेड इनटू अमाइन. नंबर 1. नंबर 2, या रिॲक्शन मध्ये जेवढ्या कार्बनचा अमाइड असेल त्यापेक्षा कमी कार्बनचा अमाइन असतो, कारण एक कार्बन आपला निघून गेलाय ॲज ए कार्बोनेट. जर एक कार्बन निघून गेला आणि प्रोडक्ट तयार झाला तर अशा रिॲक्शनला स्टेप डाऊन रिॲक्शन असं म्हणतात. काय म्हणतात? स्टेप डाऊन रिॲक्शन. आणि या स्टेप डाऊन रिॲक्शनलाच आपण डिग्रेडेशन म्हणणार, कारण मॉलिक्यूल डिग्रेड झाला, मोठा मॉलिक्यूल बिकम छोटा झाला. इज इट क्लिअर? दिस इज व्हॉट कॉल्ड हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. अमाइड पासून अमाइन. नंबर 1. ब्रोमीन आणि NaOH. परीक्षेला तुम्हाला आयदर ब्रोमीन NaOH असं देऊ शकतात किंवा NaOBr सोडियम हायपोब्रोमाइड असंही देऊ शकतात. दोन्ही वन अँड द सेम. दिस इज कॉल्ड हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. पेज नंबर 386 जर पाहिलं तर तुम्हाला हॉफमन तिथे भेटेल. त्याच हॉफमन सरांची दुसरी एक फेमस रिॲक्शन, एवढी फेमस की कमीत कमी 5 ते 10 वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला एक एक क्वेश्चन आला असेल असा प्रश्न म्हणजे पुढची IMP रिॲक्शन हॉफमन कार्बिल अमाइन टेस्ट, किंवा तुम्ही रिॲक्शन पण म्हणा. ओके, काय हरकत नाहीये. हॉफमन कार्बिलामाइन रिॲक्शन. IMP पॉइंट्स. नंबर 1, कोण दाखवतं? ओनली प्रायमरी अमाइन. पहिलाच MCQ बेटा हा. फक्त प्रायमरी अमाइन ही रिॲक्शन दाखवतात. मग परीक्षेला प्रश्न आला अमॉंग द फॉलोइंग विच विल फॉर्म अ हॉफमन कार्बिलामाइन टेस्ट, विच विल शो हॉफमन कार्बिलामाइन टेस्ट. पटकन शोधायचा प्रायमरी कोण आहे. प्रायमरी असेल दाखवणार, सेकंडरी टर्शरी बिलकुल दाखवत नाही. इट इज द रिॲक्शन ऑफ अमाइन. सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट, रिएजंट काय असतो या रिॲक्शनचा? क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म इन प्रेझेन्स ऑफ ॲक्वियस KOH. KOH आणि क्लोरोफॉर्म असेल तर आणि प्रायमरी अमाइन असेल तर एकच आणि एकच रिॲक्शन होणार, हॉफमन कार्बिलामाइन टेस्ट. तुम्हाला GR सांगतो म्हणजे सगळं काही क्लिअर होईल. पहा, प्रायमरी अमाइन RNH2 किंवा ARNH2 दोन्ही पण चालतात. प्लस and treat this with a chloroform CHCl3 in presence of KOH. हिटिंग कंडिशन. एक्सेस ऑफ KOH वगैरे घेणार आहोत आपण. काय झालंय ते फक्त बारकाईनं पहा. RN आणि इथे आलाय बेटा C. फिनिश. प्रायमरी अमाइनचं रूपांतर. प्रायमरी अमाइन इज गेट कन्वर्टेड इनटू आयसोसायनाइड. काय तयार झालं? आयसोसायनाइड. कसं कळेल आपल्याला आयसोसायनाइड तयार झालं की नाही? हा असा व्यक्ती आहे जो इथेच नव्हे लॅबच्या आसपास अर्धा किलोमीटरवर कळेल हा तयार झाला की काय. कसं? व्हेरी फाऊल स्मेल. कदाचित तुम्ही जर याच्या बाबतीत थोडंसं बारकाईनं वाचलं तर असं सांगितलं जातं की तुम्हाला माहीत असणाऱ्या सगळ्यात खराब स्मेलपैकी सर्वात खराब स्मेलपेक्षाही खराब म्हणजे हा अल्काइल आयसोसायनाइड असतो. सो व्हॉट एव्हर दिस रिॲक्शन, इफ यू लुक ॲट इन दिस रिॲक्शन द प्रायमरी अमाइन इज ट्रीटेड विथ Hofmann कार्बिलामाइन test and there is a formation of alkyl isocyanide. There is another one side product 3 KCl molecule
and there is a 3 water molecules get released during this reaction. So primary amine converted into isocyanide, very foul smelling compound, and this side product, no interest in the side product, आपला इंटरेस्ट फक्त आहे isocyanide. सो प्रायमरी अमाइनचं रूपांतर खराब स्मेल असणाऱ्या आयसोसायनाइड मध्ये करणारी रिएक्शन कोण? हॉफमन कार्बिल अमाइन टेस्ट. क्लियर? रिएजंट कोण? क्लोरोफॉर्म आणि KOH. प्रायमरी अमाइन ॲरोमॅटिक असला तरी चालेल, ॲलिफॅटिक असेल तरी चालेल. ॲरोमॅटिकवर रिएक्शन केली, ॲरोमॅटिक आयसोसायनाइड, त्यालाही खराब स्मेल असेल. ॲलिफॅटिक असेल, ॲलिफॅटिक आयसोसायनाइड. क्लियर? कोण दाखवतं? ओनली प्रायमरी अमाइन. लक्षात ठेवायचंय, ओनली प्रायमरी अमाइन. हाच आहे एक MCQ. क्लियर? सो दिस इज आवर हॉफमन कार्बिलामाइन टेस्ट. डिटेलमध्ये पाहिजे असेल, गो थ्रू द 393 पेज नंबर. फाइन. चलो, सेकंड लास्ट रिएक्शन of the session, another one an important name reaction, जिचं नाव आहे गेटरमन रिएक्शन. तुम्ही म्हणाल गेटरमन कॉच तर एकदा येऊन गेलते. हे कोणते गेटरमन आहेत? हे ते स्वतः आहेत, फक्त वेगळं काम केलं त्यांनी. गेटरमन रिएक्शन. गेटरमन कॉच आलं की फॉर्मायलेशन, बरोबर, अल्डिहाइड तयार झाला, येस्टरडेज व्हिडिओ. आणि गेटरमन आलं की वेगळी रिएक्शन आहे. काय केलं गेटरमन यांनी हे पहा. ज्या वेळेस तुम्ही अराइल डायझोनियम सॉल्ट, आठवतंय सँडमेर रिएक्शन मध्ये तयार होणारा अरिल डायझोनियम सॉल्ट, अशा अराइल डायझोनियम सॉल्टला जर कॉपर मेटल इन प्रेझेन्स ऑफ HCl किंवा कॉपर मेटल इन प्रेझेन्स ऑफ HBr हीट केलं तर तुम्हाला मिळतो क्लोरोबेन्झीन प्लस N2 लॉस. आणि HBr टाकलं तर तुम्हाला मिळतो ब्रोमोबेन्झीन विथ N2 लॉस. दिस रिएक्शन इज नोन ॲज गेटरमन रिएक्शन. तुम्ही म्हणाल व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द गेटरमन अँड सँडमेर? फरक आहे बेटा. काय फरक आहे? इथेच सांगतो पहा. ज्यावेळेस तुम्ही सँडमेर रिएक्शन करता त्यावेळेस तुम्ही Cu2Cl2 इन प्रेझेन्स ऑफ HCl टाकता, तुम्हाला मिळतो क्लोरोबेन्झीन. आणि जेव्हा तुम्ही Cu2Br2 टाकता इन प्रेझेन्स ऑफ HBr तेव्हा तुम्हाला मिळतो ब्रोमोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन आणि ब्रोमोबेन्झीन ह्या दोन वेगवेगळ्या रिएक्शन आहेत. इथे जर हा रिएजंट आला तर तिला म्हणतात सँडमेर, आणि जर हा रिएजंट आला तर तिला म्हणतात गेटरमन रिएक्शन. थोडासा फरक आहे, पण फरक फार महत्वाचा आहे. एक्झाम मध्ये काय नेमकं दिलंय यावर तुम्हाला ठरवायचं ही गेटरमन आहे की सँडमेर आहे. फाइन. दिस इज आवर सेकंड लास्ट रिएक्शन, गेटरमन रिएक्शन, 397 of NCERT book. And finally last name reaction of our organic, and then the name reaction session will finish, and that is one of the very important, another one, BALZ, Balz-Kieman reaction. NCERT मध्ये या रिएक्शनचा उल्लेख केलेला नाही, पण स्टेट बोर्ड ऑफ 12th स्टँडर्ड मध्ये हा रिएक्शनचा उल्लेख आहे. बाल्स-कीमन रिएक्शन म्हणजे काय? एक झाली सँडमेर, एक झाली गेटरमन. आता याच डायझोनियम सॉल्टची शेवटची रिएक्शन म्हणजे बाल्स-कीमन रिएक्शन. काय केलं जातं यामध्ये माहिती आहे? इथे सुद्धा घेतला जातो अराइल डायझोनियम क्लोराईड, डायझोनियम सॉल्ट पासूनची रिएक्शन, आणि याला ट्रीट केलं जातं HbF4, फ्लोरोबोरिक ॲसिड. ओके, जेव्हा तुम्ही या कंपाऊंडला फ्लोरोबोरिक ॲसिड बरोबर ट्रीट कराल, तुम्हाला अगोदर मिळतो एक कॉम्प्लेक्स सॉल्ट ज्याचं स्ट्रक्चर आहे बेन्झीन रिंग विथ N ट्रिपल बॉन्ड N प्लस BF4 मायनस. आणि या BF4 मायनस कॉम्प्लेक्सला जर तुम्ही स्ट्रॉंग हीट केलं तर डिकम्पोजिशन रिएक्शन होत आहे आणि तुम्हाला मिळतो फ्लोरोबेन्झीन. दुसरा साइड प्रोडक्ट मिळतो BF3 आणि एक बाहेर पडतो नायट्रोजन गॅस. दॅट्स इट. काय काय घडलं बारकाईनं पहा. जरा रिएक्शनकडे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल आपण या रिएक्शनची सुरुवात करत आहोत
सँडमेअर रिॲक्शनच्या स्टार्टिंग मटेरियलपासून म्हणजे अराइल डायअझोनियम क्लोराईड कोणासोबत रिॲक्शन केली? फ्लोरोबोरिक ॲसिड. अगोदर काय मिळाला? 1 सॉल्ट प्लस मायनस सॉल्ट. अँड दॅट सॉल्ट on thermal decomposition there is a formation of fluorobenzene and loss of BF3 Lewis acid N2 gas. Why this reaction is very important? If you look at the syllabus of 12th standard, you will know that introduction of fluorine on the aromatic ring is very difficult. बरोबर ना? बेन्झीन रिंगवर डायरेक्ट फ्लोरीन आणणं खूप अवघड आहे. डायरेक्ट आयोडीन आणणं खूप अवघड आहे. क्लोरीन आणि ब्रोमीन फार सहज येतात. मग जर बेन्झीनवर आपल्याला डायरेक्टली फ्लोरीन आणता येत नसेल तर इनडायरेक्टली फ्लोरीन आणण्यासाठी काय करायचं? तर मग ॲनिलीन पासून सुरुवात करायची. आपण या रिॲक्शनची सुरुवात करतो ॲनिलीन. ॲनिलीनचं डायझोटायझेशन केलं की अराइल डायझोनियम सॉल्ट आणि या सॉल्टवरती तुम्ही जेव्हा HbF4 टाकाल तेव्हा तुम्हाला मिळेल एक कॉम्प्लेक्स ज्याचं रूपांतर होतं फ्लोरोबेन्झीन. सो ॲरोमॅटिक रिंगला फ्लोरीन अटॅच करण्यासाठीची रिॲक्शन म्हणजे बाल-स्कीमन रिॲक्शन. Is it fine? So this is what our another small video related to the important named reaction of organic. We have made the 3 videos. First video consists of about 15 reaction. Second video having important 10 reactions. Third video again having some important 5 to 6 reactions. This is what our all organic chemistry, whole organic with all name reactions. Is it fine? So this is the end of our this session. In the next video, I will make one great video for you for CET NEET JEE on the basis of important reagents of organic. सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. कोणता? इम्पॉर्टंट रिएजंट्स इन ऑर्गॅनिक. सर्व IMP रिएजंट्स त्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. दॅट विल बी द नेक्स्ट व्हिडिओ. फाईन. सो विल स्टॉप हिअर. विल कंटिन्यू इन द नेक्स्ट सेशन. ऑल द बेस्ट. डू युअर बेस्ट.